हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण महाट्रान्सको LDC सिडको लोअर डिव्हिजन क्लर्क आणि अकाउंट क्लर्कचा सेकंड टॉपिक स्टार्ट करत आहे फायनान्शियल मॅनेजमेंटचा, जो आहे फायनान्शियल लीगल अँड टॅक्स सपोर्ट ऑफ बिझनेस. याच्या आधी आपण एक जो फर्स्ट टॉपिक आहे तो सॉल्व्ह केलेला आहे. ज्यांनी आतापर्यंत तो व्हिडिओज नाही बघितला तो पण व्हिडिओ बघून घ्या. मीन्स तुमची पूर्ण प्रॅक्टिस होईल. फायनान्स मॅनेजमेंटचे जितके पण टॉपिक्स आहे 22 टॉपिक्स, त्याचे आपण 50 MCQ सॉल्व्ह करणार आहे. प्लस डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंग याचे सुद्धा 50 MCQज आपण सॉल्व्ह करणार आहे. आणि जे सिरीज आपण महाट्रान्सको LDC ची डिटेल्स सॉल्व्ह करत आहे, की पॉईंट MCQ, त्याचे पण आपण कंटिन्युअस व्हिडिओ कंटिन्यू ठेवणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार. आणि व्हिडिओला एक लाईक पण करून द्या. मीन्स मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवू शकणार. जर तुमचा सपोर्ट राहिला तेव्हाच मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू शकणार, अदरवाईज नाही. म्हणून व्हिडिओला एक लाईक पण करू. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे फायनान्शियल लीगल अँड टॅक्स सपोर्ट ऑफ बिझनेसचा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फंक्शन ऑफ लीगल एन्व्हायरमेंट इन बिझनेस? खालीलपैकी कोणती व्यवसायातील कायदेशीर वातावरणाची कार्य आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रोडक्ट प्राइसिंग, सेकंड एन्फोर्सिंग कॉन्ट्रॅक्ट, थर्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट अँड फोर्थ ब्रांड प्रमोशन. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, एन्फोर्सिंग कॉन्ट्रॅक्ट, करार अंमलबजावणी. नेक्स्ट, सेकंड, व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ टॅक्स प्लॅनिंग फॉर अन एंटरप्राइज? एखाद्या उद्योगासाठी कर नियोजनाचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज ऑपरेशनल कॉस्ट, सेकंड रिड्यूस वर्कफ्लो, थर्ड मिनिमाइज टॅक्स लायबिलिटी लिगली अँड फोर्थ डिले ऑडिट प्रोसेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, मिनिमाइज टॅक्स लायबिलिटी लिगली, कायदेशीरपणे कर दायित्व कमी करणे. नेक्स्ट, थर्ड, विच एक्सटर्नल चेंज कॅन सिग्निफिकंटली अफेक्ट बिझनेस स्ट्रॅटेजी? व्यवसाय धोरणावर परिणाम करणारा कोणता बाह्य बदल असू शकतो? तर बघा, ऑप्शन आहे इंटरनल एम्प्लॉई ट्रान्सफर, सेकंड वेदर चेंजेस, थर्ड चेंजेस इन गव्हर्नमेंट टॅक्स पॉलिसीज अँड फोर्थ ऑफिस इंटेरियर. काही पण ऑप्शन्स आहेत तिथे. तर करेक्ट आन्सर आहे चेंज इन गव्हर्नमेंट टॅक्स पॉलिसी, शासकीय कर धोरणात बदल. नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट इज फायनान्शियल मार्केट? आर्थिक बाजार म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे मार्केट फॉर सेलिंग कंझ्युमर गुड, सेकंड मार्केट फॉर सेलिंग प्रॉपर्टी, थर्ड मार्केट वेअर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आर ट्रेडेड अँड फोर्थ मार्केट आर फॉर रॉ मटेरियल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मार्केट वेअर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आर ट्रेडेड, जिथे आर्थिक साधनांची देवाणघेवाण केली जाते तो बाजार. नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ मनी मार्केट? खालीलपैकी कोणता पैसे बाजाराचा भाग आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इक्विटी शेअर्स, सेकंड ट्रेझरी बिल, थर्ड रिअल इस्टेट अँड फोर्थ कॉर्पोरेट बॉन्ड ओव्हर 10 years. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ट्रेझरी बिल मीन्स खजिना पत्रके. नेक्स्ट, सिक्स्थ, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड व्हॉट इसेन्शियल सर्व्हिस टू बिझनेसेस? आर्थिक संस्था व्यवसायांना कोणती आवश्यक सेवा देतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रॉ मटेरियल डिस्ट्रीब्युशन, सेकंड टॅक्स कलेक्शन, थर्ड कॅपिटल अँड क्रेडिट आणि फोर्थ लीगल ऑडिटिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, कॅपिटल अँड क्रेडिट, भांडवल व कर्ज. नेक्स्ट, सेवन्थ, व्हॉट रोल डू इन्व्हेस्टमेंट कंपनी प्ले इन फायनान्शियल मार्केट? आर्थिक बाजारात गुंतवणूक कंपनीची भूमिका काय असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट collecting tax from citizen, second assisting with logistics, third channeling fund into profitable opportunities and fourth supplying electricity to firm. तो correct answer आहे इथे third, channeling fund into profitable opportunities, नफा देणाऱ्या संधीमध्ये निधी घालणे. नेक्स्ट, 8, द कॅपिटल मार्केट इज मेनली कन्सर्न विथ? भांडवली बाजार प्रामुख्याने कोणाशी संबंधित असतो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट शॉर्ट टर्म सिक्युरिटी, सेकंड फॉरेन एक्सचेंज, थर्ड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट अँड फोर्थ कमोडिटीज. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, दीर्घकालीन गुंतवणूक. नेक्स्ट, नाइन्थ, व्हॉट डज अ टॅक्स सिस्टम रेफर्स टू इन बिझनेस एन्व्हायरमेंट? व्यवसायाच्या दृष्टीने कर प्रणाली म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सिस्टम फॉर मॅनेजिंग एम्प्लॉई, सेकंड सेट ऑफ लॉ फॉर कॅल्क्युलेटिंग अँड कलेक्टिंग टॅक्सेस, थर्ड
सेल्स ट्रॅकिंग टूल अँड 4 कस्टमर रिलेशनशिप प्रोग्राम. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड. सेट ऑफ लॉ फॉर कॅल्क्युलेटिंग अँड कलेक्टिंग टॅक्सेस. कर गणना व संकलनाची साठीचा कायद्यांचा संच. नेक्स्ट 10th. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टॅक्स प्लॅनिंग मेथड. खालीलपैकी कोणते कर नियोजनाचे तंत्र आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अंडर रिपोर्टिंग रेव्हेन्यू, सेकंड टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ टॅक्स एक्झेम्पशन, थर्ड डिलेइंग टॅक्स पेमेंट अँड फोर्थ हायडिंग असेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ टॅक्स एक्झेम्पशन, कर सवलतीचा फायदा घेणे. नेक्स्ट 11th. Which financial institution preliminary deal with short-term lending and borrowing. खालीलपैकी कोणती आर्थिक संस्था मुख्यतः अल्पकालीन कर्ज देणे व घेण्यास संबंधित असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कमर्शियल बँक, सेकंड इन्शुरन्स कंपनीज, थर्ड म्युच्युअल फंड अँड फोर्थ स्टॉक एक्सचेंजेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कमर्शियल बँक, वाणिज्य बँका. नेक्स्ट 12th. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट टॅक्स. खालीलपैकी कोणता थेट कराचा उदाहरण आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स टॅक्स, सेकंड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, थर्ड इन्कम टॅक्स अँड फोर्थ कस्टम ड्युटी. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड इन्कम टॅक्स, उत्पन्न कर. नेक्स्ट 13. फायनान्शियल इंटरमिडिएटरी परफॉर्म विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन. आर्थिक मध्यस्थ खालीलपैकी कोणती कार्य पार पाडतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅन्युफॅक्चर गुड, सेकंड प्रोव्हाइड लीगल कन्सल्टन्सी, थर्ड फॅसिलिटेट फंड फ्लो बिटवीन सेवर अँड बॉरोवर अँड फोर्थ मॅनेज वेअरहाउसेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड फॅसिलिटेट फंड फ्लो बिटवीन सेवर्स अँड बॉरोवर्स, बचतदार आणि कर्जदार यांच्यात निधीचे वहन सुलभ करणे. नेक्स्ट 14. कॅपिटल मार्केट कन्सिस्ट ऑफ विच इन्स्ट्रुमेंट. भांडवली बाजारात कोणती साधने असतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रेझरी बिल अँड सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, सेकंड इक्विटी शेअर अँड बॉन्ड, थर्ड फॉरेन करन्सीज अँड फोर्थ इन्शुरन्स पॉलिसी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इक्विटी शेअर्स अँड बॉन्ड्स. नेक्स्ट 15. द लीगल सिस्टम इम्पॅक्ट ऑन बिझनेस इन्क्लूड्स. व्यवसायावर कायदेशीर प्रणालीचा प्रभाव कसा स्वरूपाचा असतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्फ्लुएन्स कंझ्युमर चॉईस, सेकंड एन्श्युअर बिझनेस कंप्लायन्स विथ लॉ, थर्ड कंट्रोल प्राइस ऑफ गुड्स अँड फोर्थ डिटरमाइन डिसिजन ऑफ प्रोडक्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड एन्श्युअर बिझनेस कंप्लायन्स विथ लॉ, व्यवसाय कायद्याच्या अनुरूप राहतो हे सुनिश्चित करते. नेक्स्ट 16. विच ऑफ द फॉलोइंग टॅक्सेस इज इनडायरेक्ट. खालीलपैकी कोणता कर अप्रत्यक्ष आहे. तर बघा ऑप्शन आहे कॉर्पोरेट टॅक्स, सेकंड प्रॉपर्टी टॅक्स, थर्ड जीएसटी अँड फोर्थ इन्कम टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड जीएसटी, वस्तू व सेवा कर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. नेक्स्ट 17. वन ऑफ द की रोल ऑफ फायनान्शियल सपोर्ट इन बिझनेस. व्यवसायातील आर्थिक सहाय्याची एक मुख्य भूमिका कोणती आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हायरिंग एम्प्लॉई, सेकंड ॲडव्हर्टायझिंग प्रोडक्ट, थर्ड मॅनेजिंग कॅश फ्लो इफिशियंटली अँड फोर्थ डिझायनिंग ऑफिस इंटेरियर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड मॅनेजिंग कॅश फ्लो इफिशियंटली, रोख वहन कार्यक्षमपणे व्यवस्थापित करणे. ओके. नेक्स्ट 18. द टर्म फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट रेफर्स टू. आर्थिक साधने या संधीचा अर्थ काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लीगल डॉक्युमेंट, सेकंड टूल यूज्ड इन प्रोडक्शन, थर्ड कॉन्ट्रॅक्ट दॅट रिप्रेझेंट मॉनिटरी व्हॅल्यू अँड फोर्थ HR पॉलिसीज. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॉन्ट्रॅक्ट दॅट रिप्रेझेंट मॉनिटरी व्हॅल्यू, आर्थिक मूल्य दर्शविणारे करार. नेक्स्ट 19. वाय इज अंडरस्टँडिंग एक्सटर्नल एन्व्हायरमेंट क्रिटिकल फॉर बिझनेसेस. बाह्य पर्यावरण समजून घेणे व्यवसायासाठी का आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट इट हेल्प इन टॅक्स इव्हेंशन, सेकंड इट इम्प्रूव्ह ऑफिस डेकोर, थर्ड इट इन्फ्लुएन्स स्ट्रॅटेजिक डिसिजन अँड फोर्थ इट रिड्यूस एम्प्लॉई टर्नओव्हर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इट इन्फ्लुएन्स स्ट्रॅटेजिक डिसिजन, रणनैतिक निर्णयावर परिणाम करते. नेक्स्ट 20. अन इन्क्रीज इन इंटरेस्ट रेट जनरली लीड्स टू. व्याजदर वाढल्यास सहसा काय परिणाम होतो.
तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज बॉरोविंग, सेकंड डिक्रीज इन इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी, थर्ड हायर गव्हर्नमेंट स्पेंडिंग अँड फोर्थ रॅपिड इन्फ्लेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड डिक्रीज इन इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी, गुंतवणूक क्रियाकलापात घट. नेक्स्ट 21. व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ टॅक्स प्लॅनिंग फॉर बिझनेस? व्यवसायासाठी कर नियोजनाचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज टॅक्स लायबिलिटी, सेकंड अवॉइड टॅक्स ऑडिट, थर्ड मिनिमाइज टॅक्स बर्डन विथ लीगल लिमिट्स अँड फोर्थ डिले टॅक्स पेमेंट इनडेफिनेटली. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड मिनिमाइज टॅक्स बर्डन विदिन लीगल लिमिट्स, कायद्याच्या मर्यादेत कर भार कमी करणे. नेक्स्ट 22. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कंपोनंट ऑफ मनी मार्केट? खालीलपैकी कोणता घटक मनी मार्केटचा भाग आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गव्हर्नमेंट बॉन्ड, सेकंड इक्विटी शेअर, थर्ड ट्रेझरी बिल अँड फोर्थ रिअल इस्टेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ट्रेझरी बिल, खजिना पत्रे. नेक्स्ट 23. इन्व्हेस्टमेंट कंपनीज आर रिस्पॉन्सिबल फॉर? गुंतवणूक कंपन्यांचे उत्तरदायित्व कोणत्या गोष्टीसाठी आहे? तर बघा फर्स्ट आहे इश्युइंग करन्सी, सेकंड मॅनेजिंग इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओज, थर्ड कलेक्टिंग टॅक्स अँड फोर्थ ऑडिटिंग फायनान्शियल रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड मॅनेजिंग इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओज, गुंतवणूक पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करणे. नेक्स्ट 24. विच लीगल फ्रेमवर्क प्रायमरी गव्हर्न बिझनेस कॉन्ट्रॅक्ट इन इंडिया? भारतामध्ये व्यवसाय करारांवर कोणता कायदेशीर अधिनियम अंमलात असतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंडियन पिनल कोड, सेकंड इन्कम टॅक्स ऍक्ट, थर्ड इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अँड फोर्थ कंपनीज ऍक्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872, भारतीय करार अधिनियम. नेक्स्ट 25. व्हॉट डज कॅपिटल मार्केट हेल्प बिझनेस टू डू? भांडवली बाजार व्यवसायांना कशात मदत करतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिड्यूस देअर वर्कफोर्स, सेकंड रेज लॉंग टर्म फंड, थर्ड हायर मार्केटिंग स्ट्रॅटेजी अँड फोर्थ इवेट टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रेज लॉंग टर्म फंड, दीर्घकालीन निधी उभारणे. ओके, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन्स थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार. आणि व्हिडिओला एक लाईक पण करून द्या, मीन्स मला पण मोटिफिकेशन मिळणार की मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवणार, कारण की तुमचा सपोर्ट राहिला तेव्हाच मी व्हिडिओ बनवू शकणार, अदरवाईज नाही. ओके, नेक्स्ट 26. विच टाइप ऑफ टॅक्स इज डायरेक्टली इन्फ्लुएन्स्ड बाय बिझनेस प्रॉफिट? व्यवसायाच्या नफ्यावर थेट परिणाम करणारा कोणता कर आहे? तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, सेकंड कॉर्पोरेट इन्कम टॅक्स, थर्ड एक्सरसाइज ड्युटी अँड फोर्थ कस्टम ड्युटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कॉर्पोरेट इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट उत्पन्न कर. नेक्स्ट 27. व्हॉट इज द पर्पज ऑफ लीगल कंपायलन्स इन बिझनेस ऑपरेशन? व्यवसायातील कायदेशीर अनुपालनाचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे टू रिड्यूस प्रॉफिट मार्जिन, सेकंड टू एनहान्स कंझ्युमर बिहेवियर, थर्ड टू एन्श्योर adhere to law and avoid penalties and fourth to delay project delivery. The correct answer is second, to ensure adherence to law and avoid penalties, कायद्याचे पालन सुनिश्चित करणे व दंड टाळणे. नेक्स्ट 28. फायनान्शियल सर्व्हिस ऑर्गनायझेशन इन्क्लूड ऑल एक्सेप्ट? खालीलपैकी कोणती संस्था आर्थिक सेवा संघटनांमध्ये मोडत नाही? बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट इन्व्हेस्टमेंट बँक, सेकंड इन्शुरन्स फर्म, थर्ड रिटेल आउटलेट अँड फोर्थ ब्रोकरेज फर्म. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड रिटेल आउटलेट, खुद्र विक्रेते. नेक्स्ट 29. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ पर्सेंटेज अँड इंटरेस्ट रेट इन बिझनेस फायनान्स? व्यवसाय वित्तामध्ये टक्केवारी व व्याजदरांचे महत्त्व काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट दे डिटरमाइन एम्प्लॉई सॅलरी, सेकंड दे हेल्प डिझाइन द प्रोडक्ट, थर्ड they affect cost of borrowing and return on investment, and fourth they have no relevance in finance. The correct answer आहे इथे third, they affect cost of borrowing and return on investment. ते कर्ज घेण्याचा खर्च व गुंतवणुकीवरील परतावा प्रभावित करतात. नेक्स्ट 30.
द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट फॉर बिझनेस इन्क्लूड, व्यवसायासाठी बाह्य पर्यावरणात कोणकोणते घटक येतात? तर बघा ऑप्शन आहे इंटरनल बजेटिंग, सेकंड ऑफिस लेआउट, थर्ड लीगल चार्जेस, टॅक्स रिफॉर्म, इकॉनॉमिक पॉलिसीज अँड फोर्थ स्टाफ फीडबॅक. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, लीगल चार्ज चेंजेस, टॅक्स रिफॉर्म अँड इकॉनॉमिक पॉलिसी. कायदेशीर बदल, कर सुधारणा आणि आर्थिक धोरणे. नेक्स्ट 31, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, खालीलपैकी कोणते कार्य वित्तीय संस्थाचे नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मोबिलायझिंग सेव्हिंग, सेकंड ग्रांटिंग लोन, थर्ड टॅक्स कलेक्शन अँड फोर्थ इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, टॅक्स कलेक्शन, कर संकल्पना इज नॉट अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. द पार्ट मोबिलायझिंग सेव्हिंग म्हणजे बचतीचे संकलन करणे, ग्रांटिंग लोन कर्ज देणे आणि इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक सल्ला देणे हे फायनान्शियल इन्स्टिट्यूटचे फंक्शन्स आहेत, पण टॅक्स कलेक्शन नाही. नेक्स्ट 32, टॅक्स प्लॅनिंग हेल्प्स इन, कर नियोजन कशात मदत करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीजिंग टॅक्सेबल इन्कम, सेकंड हायडिंग फायनान्शियल स्टेटमेंट, थर्ड लेजिमेट रिडक्शन ऑफ टॅक्स लायबिलिटी अँड फोर्थ अवॉइडिंग पेमेंट ऑफ सॅलरीज. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, लेजिमेट रिडक्शन ऑफ टॅक्स लायबिलिटी, कायद्याच्या मर्यादेत कर दायित्व कमी करणे. नेक्स्ट 33, द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल मार्केट इज टू, वित्तीय बाजाराचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज इन्फ्लेशन, सेकंड फॅसिलेट फंड फ्लो बिटवीन इन्व्हेस्टर अँड बिझनेस, थर्ड रिड्यूस एम्प्लॉयमेंट अँड फोर्थ फिक्स प्रोडक्ट प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, फॅसिलेट फंड फ्लो बिटवीन इन्व्हेस्टर अँड बिझनेस, गुंतवणूकदार व व्यवसाय यांच्यात निधीचा प्रवाह सुलभ करणे. नेक्स्ट 34, फायनान्शियल इंटरमिडिएटरी आर इसेन्शियल बिकॉज दे, वित्तीय मध्यस्थ महत्वाचे का असतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅन्युफॅक्चर गुड, सेकंड हेल्प इन फंड अलोकेशन अँड रिड्यूस रिस्क, थर्ड कलेक्ट प्रॉपर्टी टॅक्स अँड फोर्थ लीगल कॉन्ट्रॅक्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, हेल्प इन फंड अलोकेशन अँड रिड्यूस रिस्क, निधी वाटपात मदत करतात व जोखीम कमी करतात. नेक्स्ट 35, विच फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट इज यूज फॉर शॉर्ट टर्म बॉरोविंग, अल्पकालीन कर्जासाठी कोणते वित्तीय साधन वापरले जाते? तर बघा ऑप्शन आहे डेबेंचर, सेकंड इक्विटी शेअर, थर्ड ट्रेझरी बिल अँड फोर्थ रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट. करेक्ट आन्सर आहे थर्ड, ट्रेझरी बिल, खजिना पत्रे. नेक्स्ट 36, विच रेग्युलेटरी बॉडी गव्हर्न फायनान्शियल मार्केट इन इंडिया, भारतामध्ये वित्तीय बाजारांवर नियंत्रण ठेवणारी संस्था कोणती आहे? बघा ऑप्शन आहे RBI, सेकंड IRDAI, थर्ड सेबी अँड फोर्थ TRAI. मीन्स आन्सर आहे सेकंड सेबी, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ. नेक्स्ट 37, द बिझनेस लीगल एन्व्हायरमेंट इन्क्लूड ऑल एक्सेप्ट, व्यवसायाचा कायदेशीर पर्यावरण यामध्ये खालीलपैकी काय समाविष्ट नाही? तर बघा लेबर लॉ असतो, कॉन्ट्रॅक्ट लॉ पण असतो, क्रिमिनल लॉ फॉर थेफ्ट पण असतो, प्रोडक्शन इनोव्हेशन स्ट्रॅटेजी हा नसतो. तर करेक्ट आन्सर काय आहे प्रोडक्शन इनोव्हेशन स्ट्रॅटेजी मीन उत्पादन नवकल्पना धोरण. नेक्स्ट 38, चेंजेस इन टॅक्स लॉ मे लीड्स टू, कर कायद्यातील बदल यामुळे काय घडू शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स इन्कम स्टेटमेंट, सेकंड स्ट्रॅटेजिक शिफ्ट इन बिझनेस प्लॅनिंग, थर्ड एलिमिनेशन ऑफ फायनान्शियल मार्केट अँड फोर्थ इनकन्सिस्टंट ब्रँडिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, स्ट्रॅटेजिक शिफ्ट इन बिझनेस प्लॅनिंग, व्यवसाय नियोजनात धोरणात्मक बदल. नेक्स्ट 39, वन ऑफ द की कंपोनंट ऑफ टॅक्स प्लॅनिंग इज, कर नियोजनाचा एक महत्वाचा घटक कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे टॅक्स इन्व्हेशन, सेकंड टॅक्स ऑडिट रेजिस्टन्स, थर्ड सिलेक्टिंग ऑफ टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट अँड फोर्थ इग्नोरिंग डिडक्शन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सिलेक्टिंग ऑफ टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट, कर बचतीची साधने निवडणे. नेक्स्ट 40, कॅपिटल मार्केट प्रायमरी डील विथ, भांडवली बाजार प्रामुख्याने कोणाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लॉंग टर्म सिक्युरिटी, सेकंड डेली कॅश ट्रान्झॅक्शन,
थर्ड रिटेल प्रोडक्ट प्राइसिंग एंड फोर्थ शॉर्ट टर्म डिपॉजिट. राइट आंसर है फर्स्ट लॉन्ग टर्म सिक्युरिटी, दीर्घकालीन रोखे. नेक्स्ट 41. व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ टॅक्स ऑडिट इन बिझनेस? व्यवसायामध्ये कर तपासणीचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे रिड्यूस कंपायलन्स, सेकंड डिटेक्ट टॅक्स इन्व्हेन्शन अँड एन्श्योर लीगल कंपायलन्स, थर्ड इन्क्रीज एक्सपेन्सेस अँड फोर्थ डिले टॅक्स पेमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, डिटेक्ट टॅक्स इन्व्हेन्शन अँड एन्श्योर लीगल कंपायलन्स, कर चुकवणूक शोधणे व कायदेशीर पालन सुनिश्चित करणे. नेक्स्ट 42. विच ऑफ द फॉलोइंग इज द फंक्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीज? खालीलपैकी कोणते कार्य गुंतवणूक कंपन्याचे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॉनिटरिंग कंझ्युमर बिहेवियर, सेकंड प्रोव्हाइडिंग कॅपिटल फॉर लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट, थर्ड ड्राफ्टिंग लीगल पॉलिसीज अँड फोर्थ कलेक्टिंग इन्कम टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, प्रोव्हाइडिंग कॅपिटल फॉर लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी भांडवल प्रदान करणे. Next 43. Financial support from external source is important for business because बाह्य स्रोतांकडून मिळणारे आर्थिक सहाय्य व्यवसायासाठी महत्त्वाचे का असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट इन्क्रीज लायबिलिटी ओनली, सेकंड इट अवॉइड ओनरशिप डायल्यूशन, थर्ड इट स्ट्रेटन वर्किंग कॅपिटल अँड ग्रोथ अँड फोर्थ इट डिले बिझनेस एक्सपान्शन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इट स्ट्रेटन वर्किंग कॅपिटल अँड ग्रोथ, कार्यकारी भांडवल व वाढ मजबूत करते. नेक्स्ट 44. व्हॉट इज मीन्ड बाय लीगल एन्व्हायरमेंट इन बिझनेस? व्यवसायातील कायदेशीर पर्यावरण म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बिझनेस ऑपरेटिंग इन फॉरेन करन्सीज, सेकंड सेट ऑफ लॉ अँड रेग्युलेशन अफेक्टिंग बिझनेस ऑपरेशन, थर्ड ऑफिस रूल अँड फोर्थ कस्टमर लॉयल्टी मॅनेजमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, सेट ऑफ लॉ अँड रेग्युलेशन अफेक्टिंग बिझनेस ऑपरेशन, व्यवसायावर परिणाम करणारे कायदे व नियम. नेक्स्ट 45. द इंटरेस्ट रेट चार्ज बाय सेंट्रल बँक टू कमर्शियल बँक इज कॉल्ड. केंद्रीय बँका व्यापारी बँकाकडून आकारत असलेला व्याजदर याला काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बँक रेट, सेकंड प्राइम लेंडिंग रेट, थर्ड रेपो रेट अँड फोर्थ इन्फ्लेशन रेट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रेपो रेट. नेक्स्ट 46. द टॅक्स सिस्टम इन्फ्लुएन्स बिझनेस डिसिजन बाय. कर प्रणाली व्यवसाय निर्णयावर कशा प्रकारे परिणाम करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एनकरेजिंग अनइथिकल प्रॅक्टिस, सेकंड ऑफरिंग पॉलिसी क्लिअरिटी, थर्ड इंक्रीजिंग ॲडव्हर्टाइजमेंट कॉस्ट अँड फोर्थ क्रिएटिंग कन्फ्युजन इन प्राइसिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ऑफरिंग पॉलिसी क्लॅरिटी, धोरण स्पष्टता प्रदान करणे. नेक्स्ट 47. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ फायनान्शियल एन्व्हायरमेंट? खालीलपैकी कोणता आर्थिक पर्यावरणाचा घटक नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅपिटल मार्केट, सेकंड टॅक्स पॉलिसी, थर्ड लीगल स्ट्रक्चर ऑफ फर्म अँड फोर्थ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, मानव संसाधन नियोजन. बघा कॅपिटल मार्केट पण असते, टॅक्स पॉलिसी पण असते आणि लीगल स्ट्रक्चर ऑफ द फर्म मीन्स भांडवली बाजार, कर धोरण आणि फर्मची कायदेशीर रचना इज अ फायनान्शियल एन्व्हायरमेंट. पण ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ फायनान्शियल एन्व्हायरमेंट. नेक्स्ट 48. द रोल ऑफ फायनान्शियल सर्व्हिस ऑर्गनायझेशन इज टू. वित्तीय सेवा संस्थाचे कार्य काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिलिव्हर कंझ्युमर गुड, सेकंड प्रोव्हाइड एक्सपर्ट ॲडवाइस फंड अँड इन्शुरन्स प्रोडक्ट, थर्ड मॅन्युफॅक्चरर बँकिंग मशीन अँड फोर्थ क्रिएट प्रोडक्ट ॲडव्हर्टाइजमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रोव्हाइड एक्सपर्ट ॲडवाइस फंड अँड इन्शुरन्स प्रोडक्ट, तज्ञ सल्ला, निधी व विमा उत्पादने प्रदान करणे. नेक्स्ट 49. विच वन ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब द कॅपिटल मार्केट? खालीलपैकी कोणते विधान भांडवली बाजारांचे सर्वोत्तम वर्णन करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मार्केट फॉर फॉरेन करन्सी, सेकंड मार्केट फॉर लॉन्ग टर्म फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट, थर्ड डेली कमोडिटी एक्सचेंज मार्केट अँड फोर्थ मार्केट फॉर ॲग्रिकल्चर प्रोड्यूस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड मार्केट फॉर लॉन्ग टर्म फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट, दीर्घकालीन वित्तीय साधनांचा बाजार. नेक्स्ट 50.
Why is understanding the external financial and legal environment critical for manager? व्यवस्थापकांसाठी बाह्य आर्थिक व कायदेशीर पर्यावरण समजून घेणे महत्त्वाचे का आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू इग्नोर रेग्युलेटरी रिस्क, सेकंड टू मेक इन्फॉर्म स्ट्रॅटेजिक डिसिजन, थर्ड टू अवॉइड मार्केटिंग एफर्ट्स अँड फोर्थ टू रिड्यूस कस्टमर सर्व्हिस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड टू मेक इन्फॉर्म स्ट्रॅटेजिक डिसिजन, माहितीपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी. ओके, नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे, नेक्स्ट व्हिडिओ जो आहे आपला थर्ड आहे फायनान्शियल अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग अँड रिपोर्टिंग ॲज द बेसिस ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. हा आपला थर्ड नेक्स्ट व्हिडिओ राहणार आहे. आणि त्यानंतर आपण महाट्रान्सको एलडीसी आणि सिडको एलडीसीचा मॉक पेपर, PNB-SOचा मॉक पेपर, क्रेडिट ऑफिसरचा आणि RRB ALPची आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण कंप्लीट RRB ALP पूर्ण व्हिडिओज घेणार आहे. ठीक आहे, जनरल अवेअरनेस, मॉक पेपर, इम्पॉर्टंट अँड एक्सपेक्टेड MCQज आपण नेहमी सॉल्व्ह करतो आणि ते पण सुद्धा आपण याच्यामध्ये सॉल्व्ह करणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. तेव्हापर्यंत धन्यवाद.